रात्री वाड्यात गोंधळाचा चौक मांडण्यात आला. आपल्या हाताने जिजाऊंनी जमल्या गोंधळ्यांना पानविडा आणि वस्त्रे दिली. ती पाजळून गोंधळ्यांनी नमन धरले. त्यांच्या म्होरक्या उदासवाण्या आवाजीत आईचा महिमा गाऊ लागला. उदरपरडी देऊन हाती ब्रह्मांडे फिरवी, 184 घरची भिक्षा मागविली बरवी. ज्या ज्या घरी मी भिक्षा केली ते घर रुचले, आदिशक्तीचे कौतुक मोठे भुत्या मज केले. ते ऐकताना जिजाऊंचे पाय चेपणाऱ्या संभाजीराजांचे डोळे झरझरू लागले. राजांच्या गळ्यात दम्यासारखी दाटण झाली. जिजाऊ मात्र डोळे मिटून शांत पडून होत्या. बाहेर वाड्यात कोसळणाऱ्या पावसाच्या गजरात संबळ तुंतुण्याचे सूर साद क्षीण होत विसरून जात होते. ज्येष्ठ वद्य नवमीची काळ रात्र पाचाडच्या वाड्याभोवती घिरट्या घालू लागली. बाहेर पावसाची रपरप धुडगूस घालीत होती. आत दारुनी महालात मायेच्या मंचकाभोवती जमलेली मने चिंतेने कळंजली होती. आऊसाहेबांच्या हट्टी दम्यासमोर मात्रा हरल्या होत्या. काढे कंटाळले होते. वनस्पती वरमल्या होत्या. खोकून खोकून फासळी खिळखिळी झालेल्या जिजाऊंचा डोळा लागला होता. त्यांची झोपमोड होईल म्हणून हाती धरलेला त्यांचा हात तसाच ठेवून संभाजीराजे बसले होते. त्यांच्या शेजारीच महाराज आणि रामराजे टेकले होते. मोरोपंत, अण्णाजी, चांगोजी, हंबीरराव, अंतोजी, रायाजी साऱ्या जिव्हाळ्याच्या माणसांचे मंचकाला कडे पडले होते. मंचकाच्या उशाल गतीला पुतळाबाई, येसूबाई, धाराऊ, सोयराबाई असा स्त्रीवसा चिंतावल्या डोळ्यांनी उभा होता. बाहेर घोंगावणाऱ्या पावसाळी वाऱ्यांचा झपकारा मधूनच महालात घुसला. चिराखदाने आणि समयांच्या ज्योती त्याने अंगभर थरथरल्या. त्यांच्या थरथरत्या उजेडाबरोबर आतले मन नको त्या शंकेने चरकून उठले. मध्यरात्रीचा सुमार झाला. राजे मंचकावरून दमादाटली क्षीण साद आली. महाराज पुढे झुकले. तीर्थ द्या गंगेचे. दमा निर्धारी झाला. तुळशीपत्रही आणा. महाराज उठले. देव्हाऱ्यात ठेवलेली गंगाजलाची तीर्थकुपी आणि तुळशीपत्र घेऊन पुन्हा मंचकाजवळ आले. पळीने त्यांनी गंगोदक माँसाहेबांच्या ओठात सोडले. त्यांच्या हातीचे सोनकडे थरथरले. माँसाहेबांच्या सेवेत सर्वात शेवटी रुजू होऊन गंगाजल आणि तुळशीपत्र पावन झाले. शिवबा जवळ या. तुळशीपत्र आडून सावळे निर्बंध बोल आले. महाराज पुढे झाले. हात द्या. कधी नव्हे ते मानी स्त्री खानदान राजांच्याकडे मागणे घालीत होते. महाराजांनी सोनकड्याचा हात जिजाऊंच्या कंकणे घरंगळणाऱ्या हाती दिला. शिवबा, आम्ही तुमच्याकडे कधी काही मागणं टाकलं नाही. आज टाकतो आहोत. आम्हास पण आण द्या. माँसाहेब, आज्ञा व्हावी. राजांची छाती दाटून आली. शिवबा, आमच्या शंभूराजांच्या आऊ आता तुम्ही व्हा. आम्ही वचनात आहोत. थोरल्या सुनबाईच्या ते तडीस लावा. ते ऐकताना संभाजीराजांच्या मनाचा बांध फुटला. हाती धरलेला जिजाऊंचा हात गदगदून हलवून ते मुसमुसत म्हणाले, आऊसाहेब, तुम्ही हव्यात आम्हाला, आमच्या महाराज साहेबांना. शंभूराजे, शांत व्हा. तो ऋणबंध सरला. एक नीट ऐका. तुम्ही आमच्या स्वारीसारखेच दिसता. पण ते जसे आम्हास पारखे झाले तसे तुम्ही कधी येसूबाईंना होऊ नका. राजे, आम्ही सारं बघितलं. फक्त एक राहून गेलं. आमच्या रामराजांचे हात पिवळे झालेले बघण्याचं. ते करा. आणि जीवावरच्या साकड्यात आता स्वतःला कधी गुंतवून घेऊ नका. राजे, आम्ही सारं बघितलं.
फक्त एक राहून गेलं. आमच्या रामराजांचे हात पिवळे झालेले बघण्याचं. ते करा आणि जीवावरच्या साकड्यात आता स्वतःला कधी गुंतवून घेऊ नका. तुमच्यासाठी जगदंबेच्या पायाशी धरणं धरायला आता कोणी उरलं नाही. ते ऐकताना नाकगड्डा चिमटीत धरलेल्या राजांचा टोप डावा उजवा हिंदकळला. त्यांच्या पोटात पोकळीचा खड्डा पसरला. शब्द थरथरले. मासाहेब, राजे केशव पंडितांना बोलवा. आम्हा समर्थांचा बोध ऐकवा. बाहेर पाचाळभर ऐन मध्यरात्र हट्टी धरणे धरून बसली. मेटावरचे पहारेकरी एकमेकांच्या हाती बदलत्या पहाऱ्यांचे भाले देताना गस्त घालू लागले. मेटकरी हुशार. वाड्याच्या छतावर मावळी पाऊस दाभनधारेनं कोसळतच होता. केशव पंडितांनी अडंगीच्या बैठकीवर दासबोध मांडून चौरंगावर बैठक घेतली. त्यांना बोध दिसावा म्हणून धाराऊने अडंगीजवळ तेवती समई ठेवली. केशव पंडितांच्या तोंडून समर्थांचे बैरागी शब्द थरथरत बाहेर पडू लागले. सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश. भरता न भरता निमेष जाणे लागे. गेले बहुता बळांचे, गेले बहुता काळाचे, गेले बहुता कुळांचे कुळवंत राजे. बहुता जन्माचा शेवट, नरदेह सापडे अवचट. येथ वर्तावे चोखट, नीती न्याये. काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी. चटक लावूनी सोडावी काही एक. पंडितांची जबान थरथरू लागली. शब्दांबरोबर भोवतीची मने थिजू लागली. चिराखदारांच्या ज्योती थरथरू लागल्या. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा. राहो शोध घ्यावा परांतराचा. केशव पंडितांचा हात कापू लागला. डोळ्यांच्या कडा दाटून आल्या. एक एक शब्द त्यांच्या दाटल्या गळ्यातून घुगरत बाहेर पडू लागला. सरली शब्दांची खटपट. आला ग्रंथाचा शेवट. इथं सांगितले स्पष्ट, सद्गुरु भजन. पंडित नको वाचू नका. संभाजीराजांच्या या कळवळत्या बोलांनी केशव पंडितांच्या पापण्यांवर थरारलेले अश्रूचे थेंब हातीच्या पानावर टपटपले. त्यांना वाचवेना, कुणालाच काही बोलवेना. आषाढ सरला आणि श्रावणी ऊन पावसाची पाठशिवणी सुरू झाली. कोकलताश जाफर जंगाची बहादूरगड येथील गडी हुन्नराने लुटून महाराज 1 कोटीची लूट दस्तानी लावून परतीच्या वाटेवर होते. संभाजीराजे आपल्या महालात विचारांबरोबर पायफेर टाकीत होते. त्यांच्या मनात जिजाऊंच्या अनेक आठवणींची न सरणारी पाठशिवणी पडली होती. यादव नामाजी हा एकेकाळचा संभाजीराजांचा खाजगी कडचा खिदमतगार महाली पेश आला. मुजरा भरत त्याने वर्दी दिली. कर्याद मावळाचं मुतालिक शंकराजी भवर आल्यात धाकलधनी. भेटीची आज्ञा मागत्यात. त्या वर्दीने मनातील आठवणींची झिरपण तुटल्याने संभाजीराजांच्या कपाळी निसटत्या आठ्या तरळून गेल्या. आपलं युवराजपण बांधून घेत त्यांनी आज्ञा दिली, पेश येऊ द्या त्यांना. अदबीनं मुजरा भरत बाहेर उभा असलेला शंकराजी आत आला. भेटीचा हेत खुला करत म्हणाला, कर्यात मावळाचं देश कुलकर्णी दरबारी हातरोख्या कारणं नडून आहे. युवराज, महाराजांची स्वारी गडावर नाही. कोण अडचण आहे हात रोख्यास? संभाजीराजांनी शंकराजीच्या पगडीभर नजरेचा फेर टाकीत विचारले. यादव नामाजी मध्येच बोलला, कर्यात मावळाचं मिरासी कुलकर्णी रंगभट
वारलं. शंकराजी मुतालिक म्हणू त्यांच्या फडात चाकरीस राहीत. रंगभटासनी कुणी वारस राहिला नाही. मुतालिक म्हणून त्यांच्या येव्हाराची समधी शिकार जिसनी माहिती हाय. त्यासाठनं त्यांची अर्जी हाय की. बोलता बोलता तो थांबला. काय अर्जी आहे? संभाजीराजांनी शांतपणे विचारले.